लग्नानंतर तुमच्या आयुष्यात समस्या वाढल्या आहेत का? भांडण वाढली, समजूत कमी झाली आणि नात्यात तणाव निर्माण होतोय. कदाचित यामागचा एक मोठा वास्तुदोष असू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार लग्नानंतर समस्या का वाढतात आणि त्यावर उपाय काय आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहेत ॲस्ट्रो अभिराज. या चॅनलवर आपण पाहतो वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि जीवन सुधारण्यासाठी उपाय. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण आजचा विषय प्रत्येक मॅरिड कपलसाठी खूप महत्त्वाचा आहे. लग्नानंतर लाईफ बदलते. लग्नानंतर दोन वेगळ्या व्यक्ती एकत्र येतात. हॅबिट्स, लाईफस्टाईल, थिंकिंग वेगळी असते. त्यामुळे ॲडजस्टमेंट्स गरजेचं असतं. पण कधीकधी कारण फक्त ॲडजस्टमेंट नसतं, वास्तू देखील असू शकतं. समस्या वाढण्याची सामान्य कारण कम्युनिकेशन कमी, इगो इश्यू, स्ट्रेस. पण घरातील एनर्जी आणि वास्तुदोष मोठी भूमिका बजावते. मुख्य वास्तुदोष: बेड चुकीची दिशा, हेड नॉर्थ, इन्स्टेबिलिटी, साऊथ वेस्ट बेडरूम नसणं, स्टेबिलिटी कमी, मिरर समोर बेड, मिसअंडरस्टँडिंग, क्लटर्स आणि कचरा, निगेटिव्ह एनर्जी, ब्रोकन वस्तू, बॅड सिग्नल. नात्यावर याचा परिणाम: भांडण वाढता, इमोशनल डिस्टन्स वाढतो, ट्रस्ट कमी होतो. ही सगळी सायन्स आहेत एनर्जी इम्बॅलन्सची. वास्तुशास्त्रानुसार उपाय. आता महत्त्वाचा भाग: उपाय. बेडची दिशा बदला. हेड साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट बेडरूम वापरा, स्टेबिलिटी वाढते. पेअर ऑब्जेक्ट्स ठेवा, 2 पिलोज, 2 आयटम्स. क्लटर्स रिमूव्ह करा. क्लीन प्लेस, क्लीन माइंड. पॉझिटिव्ह बोलणं, एनर्जी बदलते. डेली हॅबिट्स, टुगेदर टाइम स्पेंड करा, कम्युनिकेशन वाढवा. सायन्स काय सांगतं? एन्व्हायरमेंट आणि स्लीप पॅटर्न मूड आणि रिलेशनशिपवर परिणाम करता. म्हणजे वास्तूचे काही नियम प्रॅक्टिकल आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा. आनंद आणि प्रेम आणि अशाच वास्तू टिप्ससाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.